नमस्कार सर्वांना, मी निकिता पिंगळे आणि निकिता रेसिपी अँड ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण वालाची भाजी बनवणार आहोत। हे काळे वाल आहे। तर हे पूर्वी गावाला शेतात खूप असायचे। तर आता पाऊस कमी जास्त पडतो त्यामुळे जरा हे पीक थोडंसं कमी झालेलं आहे आणि हेची भाजी म्हणजे लोक कसं बोलतात श्रावणी घेवडा, तर तो फरसबीच्या याला राजमा बोलतात, याला काळा घेवडा बोलतात। तर आमच्याकडे याला काळे वालच बोलतात आणि पूर्वी आमच्या शेतात खूप असायचं। तर हे नुसतं उकडून घेऊन आहे ना, त्याच्यावरती मीठ टाकून जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं। तर आज आपण ना हिरव्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे पाव किलो ते शेंगा आणलेल्या। तर त्याच्या ना शेंगा आहे बघा, ह्या अशा असतात ना। तर मी हे दाखवायलासाठी तुम्हाला हे तर ठेवलेले हे। तर हे याच्यामध्ये दाणे नाही, हे मोकळे, पण त्या वालाच्या शेंगा अशा असतात, हे बघा अशा। तर हे पाव किलोच्या शेंगातले दाणे आहेत। तर 150 ग्रॅम असतील बहुतेक। आणि हे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे थोडंसं असं आलं घेतलेलं आहे आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या 5-6 घेतलेल्या आहेत आणि जिरी, मोहरी, हळद ते फोडणीला आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं। तर आता हे जे आहे ना वाल, ते आपण थोडेसे उकडून घ्यायचे आणि उकडून घेतल्यानंतर त्याच्यातलं ते थोडंसं काळपट पाणी ते ओतून टाकायचं। आता मी हे वाल आहे ना थोडेसे उकडून घेते आहे। हे पहा, मी असं टोपामध्ये ना 1-1.5 ग्लास म्हणजे असं पाणी घेतलेलं आहे। जास्त काही पाणी लागत नाही उकडायला, तर ते ओले असतात ते पटकन उकडले जातात। त्याच्यामध्ये पाण्यात घालून घेते आणि आता उकडायला ठेवत आहे मी। तर मी ते ना आता हे टोपामध्ये ना ते वाल घालून घेतलेत ना, तर ते मी आता उकडायला ठेवलेले आहे। तर ते 10-15 मिनिटं उकडून घ्यायचे। ते शेंगदाणे ना थोडे भाजून घ्यायचे वाटण्यासाठी आणि ते चांगले भाजले ना की मग शेंगदाणे आणि लसूण, आलं आणि मिरच्या, थोडीशी जिरी हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। वाटणात आहे ना थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं पाणी। हे पहा, आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत। तोपर्यंत ते वाल शिजून झाले असतील, ते पण आता पाहायचे आहे। हे पहा, वाल शिजलेले आहे। हे बघा, थोडासा कलर चेंज होतो वालाचा शिजल्यावर आणि हे पाणी थोडं निघालं नाही काळं, हे ओतून काढायचं आहे आणि याला एकदा धुवून घ्यायचं आणि नंतर मग फोडणी द्यायची। वाल धुवून घेतलेले आहे। आता या वालाला फोडणी द्यायची, पण पहिलं वाटणाला फोडणी द्यायची जिरी, मोहरी, हळद टाकून तेलामध्ये आणि मग हे वाल त्याच्यात परतून घ्यायचे वाटणामध्ये आणि थोडंसं रस्सा पकडून ती भाजी करायची, थोडीशी रस्सेवाली। आणि ही भाजी ना तुम्ही लाल मसाल्यात पण करू शकता, ती पण छान होते, पण मी हिरव्या मसाल्यात बनवलेली आहे। मी इथे कढई तापायला ठेवलेली आहे आणि 2 छोटे चमचे तेल घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये जिरी, मोहरी, हळद घालून घेते। अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं आणि हा मसाला याच्यामध्ये परतायचा आहे। हळद घालायची अर्धा चमचा
आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर मी आता 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे. लवंगी मिरच्या होत्या त्या, तर मी साधारण छोटा चमचा मीठ घालून घेणार आहे. मीठ जास्त घालायचं नाही, कारण भाजी आणि झाले ना तर चालते, पण खारट झालं तर मग प्रॉब्लेम होतो. आता याच्यामध्ये ना हे वाल घालायचे, ते वाल घालून घेतले याच्यामध्ये. तर हे वाटण आणि हे मिक्स करायचं आणि याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं. जास्त पातळ नाही करायची भाजी. आणि थोडीशी कोथिंबीर. हे पहा, हे वाटणाचं पाणी आहे ना, तेच मी याच्यामध्ये ओतलं आहे. आणि भाजी ना चांगली उकळू द्यायची आहे, म्हणजे घट्टसर भाजी छान होते. एकदम पातळ भाजी नाही करायची. हे बघा, आता याला 5-10 मिनिटं उकळले ना तर खूप छान होते भाजी. बघा आता भाजी तयार झाली ना. खूप पहा, ही ते मी चमचावर मीठ घालून घेत आहे. हे पहा, अशी आपली भाजी तयार झालेली आहे आणि हे वाल पण चांगले शिजले आहे. हे बघा, तर ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही बाजरीची भाकरी मी आता बनवत आहे हे भाजीबरोबर खायला. याच्याबरोबर तुम्ही चपात्या पण खाऊ शकता, ज्वारीची भाकर पण खाऊ शकता. हे बघा, याचं असं याला काय बोलतात, चाळं बोलतात पिठाचं बनवायचं. आपली भाकर अशी तयार करून झालेली आहे. ती आता तव्यात टाकली ना भाकर, त्याला पाणी लावायचं. ते तांदळाच्या उकडीच्या भाकरी असतात ना, त्याला पाणी नाही लावतं, त्याला पाणी लावतं. आणि बाजरीची भाकर ही शरीरासाठी खूप चांगली असते. सर्वांनी जरूर खावी बाजरीची भाकर. किती छान झाली आपली भाकर. आता आपली भाकर चांगली पाचलेली आहे.
हे बघा, तर अशी तव्यात पण आपण भाजू शकतो किंवा गॅसवरती पण भाजू शकतो. पण हे बघा तव्यातच भाकर किती फुगलेली आहे. त्याचं पीठ चांगलं मळलं ना भाकरीचं तर भाकर चांगली फुगते टम्म अशी. बघा हे बघा किती मस्त भाकर फुगली आहे. हे बघा आणि खरपूस अशी भाकर भाजलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा. मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काळ्या वालाची भाजी आणि बाजरीची भाकरी. तर व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.